आज बनणार आहे अख्ख्या मुगाची भाजी। यासाठी ह्याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिट्टी लावणार आहे, 4 ते 5 शिट्ट्या। डायरेक्ट कुकर लावणार, रात्री भिजवून लावलं तर 2 शिट्ट्या घेऊ शकतो, पण डायरेक्ट लावणार आहे त्याच्यामुळे 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे। याला कुकरला लावते स्वच्छ धुवून। आणि त्यासाठी कांदा चिरून घेतला आहे बारीक, टोमॅटो, अद्रक लसूण वाटून घेते आणि कढीपत्ता। आता आपण अद्रक लसूण वाटून घेऊ आणि हे कुकरला लावून घेऊ। आता कढई ठेवले, तेल टाकूया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट वाटून घेतलेली अद्रक लसूण, परतून घ्यायचा थोडासा लाल होईपर्यंत, गुलाबी होईपर्यंत। आता कांदा व्यवस्थित परतला आहे, आता हा टोमॅटो टाकून घेऊया। छान शिजवायचं मग होईपर्यंत। त्यामध्ये मसाले टाकून घेते, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला। आता मी मूग शिजवून घेतले, शिट्ट्या घेतल्या याच्या 4-5, ते शिजले आता व्यवस्थितपणे। आता याच्यामध्ये टाकून घेऊया। टाकून घेतली, हे पहा आपली भाजी रेडी। आता याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकूया, थोडीशी पाणी पण टाकू शकतो आपण हवं तेवढंसं। साखर, मीठ, आणि थोडं पाणी टाकते। साधी आणि सोपी रेसिपी, एकदम झटपट होतं। ही पहा आपली भाजी रेडी। एक उकळी आली की झालं। ही पहा आपली भाजी शिजवून रेडी झाली। आता मी याला काढून दाखवते। ही पहा आपली अख्ख्या मुगाची भाजी रेसिपी रेडी।